नमस्कार. आज ABVP कोकण या पेजवर फेसबुक लाईव्ह आपण करत आहोत. आजचा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक बहुआयामी कवी. सुरुवातीलाच मी प्राध्यापक मंदार भानुशे सर, जे कोकण प्रांताचे अध्यक्ष आहेत, तसेच युवा कार्यकर्त्री प्रेरणा पवार, आमचे संतोष होनशाळ आणि आमचे बंधुतुल्य डॉक्टर कैलास सोनमनकर सर, जे मुंबई महानगर अध्यक्ष आहेत, या सर्वांचा मी खूप आभारी आहे की त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली. कारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सर्वात मोठं विद्यार्थ्यांचं संघटन आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 137वी जयंती आज आपण साजरी करतो आहोत. संपूर्ण विश्वामध्ये ही जयंती साजरी केली जाते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची नाळ जोडल्या गेलेली आहे. त्याच्यामुळं आजचा विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता आणि ते कसे बहुआयामी कवी होते या संदर्भामध्ये निर्धारित वेळेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मला 2 आठवणी इथे नमूद केल्या पाहिजेत. एक म्हणजे सावरकरांची ओळख मला झाली ती माझ्या शालेय जीवनात स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय असं बीडला त्या शाळेमध्ये मी शिकलो आणि लहानपणी म्हणजे माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेमध्ये आमच्या परिपाठामध्ये रोज ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशा कवितेचं रोज आमच्या परिपाठामध्ये ती म्हटल्या जात असे. आणि त्याच्यामुळं तसंच अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारिल रिपो जगती असा कवन जन्मला अशी सावरकरांची दुसरी अशा अनेक कवितांचं लहानपणापासूनच सावरकर तेव्हा तेवढं त्यांच्या आशयाने तेवढ्या समजायच्या नाहीत. मात्र वीरश्रेणी संचारलेली मराठी भाषेला सौष्ठव प्रदान करणारी सावरकरांची कविता ही नेहमी भावत आलेली आहे. आणि माझा विषय मी इंग्रजी साहित्य शिकवतो आणि जेव्हा मी सावरकरांच्या कवितेकडं एक विद्यार्थी म्हणून पाहतो तेव्हा सावरकर मला खूप विलक्षण प्रतिभावान कवी वाटतात. आणि सुरुवातीलाच नमूद करायला पाहिजे की सावरकर हे हिमनगाचं टोक आहे. निर्धारित वेळेत 30-40 मिनिट म्हणजे कारण सावरकर हे एकटे कवीच नाही आहे, तर ते स्वातंत्र्यवीर आहे, ते नाटककार आहे, ते भाषाशुद्धीचे प्रणेते आहेत. त्यांनी मराठी भाषाशुद्धीसाठी खूप मोठं काम केलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांची जी प्रतिभा आहे, त्यांची जी कविता आहे ती बहुप्रसव अशी कविता आहे. आणि दुसरे एक मला स्मरण होतं आहे की आज बरोबर 1 वर्षापूर्वी 28 मे 2019ला विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं जो अभ्यास दौरा आमचा मागच्या 15 वर्षांपासून इंग्लंडला जातो, त्याच्यात ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडन अशा 3 ठिकाणी विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर विजय बेडेकर त्यांच्या दृष्टीनं त्यांना असं वाटतं की विद्यार्थ्यांनी भारतीय क्रांती असलेले किंवा अन्य जे क्रांतिकारक इंग्लंडमध्ये कुठे राहिले त्यांनी आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे सावरकरांनी राहून पुणित केलेलं इंडिया हाऊस हे जे सुंदर वास्तू आहे तिथे आम्ही दरवर्षी जातो. तिथे साधारणतः 25 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन दुर्दैवानं ती वास्तू आज प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि मध्ये जाऊन फोटो वगैरे काढता येत नाहीत, बाहेरच थांबून फोटो काढून. आणि तिथून थोडंसं जवळ श्यामजी कृष्ण वर्मा यांचं घर आहे आणि श्यामजी कृष्ण वर्मा हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या स्कॉलरशिपमुळं म्हणजे 1906 साली डॉक्टर श्यामजी कृष्ण वर्मांनी ही शिष्यवृत्ती जाहीर केली होती, छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती. आणि त्या शिष्यवृत्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकर टिळकांची शिफारस घेऊन आणि इंग्लंडला पदवीचा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी निघाले होते. त्याच्यामुळं तिथं आम्ही महाराष्ट्र मंडळ लंडनमध्ये मागच्या वर्षी हा कार्यक्रम याच वेळेला याच दिवशी बरोबर मागच्या वर्षी केला होता आणि तिथे खूप मोठी सावरकर प्रेमींची गर्दी. मात्र तो कार्यक्रम पोएटिक जीनियस ऑफ सावरकर म्हणून इंग्रजीत सादर करण्यात आला होता
मात्र सावरकरांची जी कविता आहे मराठी, त्यांचं जे सौष्ठव आहे ते मराठी भाषेत समजून सांगण्यात जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टींनी सुरुवात करून मला असं वाटतं की सावरकरांची जर कविता समजून घ्यायची असेल तर सावरकरांनी वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा चाफेकरांना फाशी दिली होती आणि त्या दिवशी ती चाफेकरांना दिलेली फाशी सावरकरांना ते खूप कोवळ्या वयात होते आणि त्यांनी तेव्हा ती एक प्रतिज्ञा केली तेव्हा, आणि ती प्रतिज्ञा अशी आहे, ते म्हणाले, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, अशी ती त्यांनी हे केली आणि प्रतिज्ञा केली. आणि स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू मला उभा करायचा आहे. आणि यावरून त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी पहिली कविता सवाई माधवरावांवरचा फटका लिहिला. तर फटका हा काव्यप्रकार मराठीमध्ये अनंत फंदी ह्या कवींनी तसा पॉप्युलर केला आहे. परंतु सावरकर त्याच्याही आधी ज्या पद्धतीने वाङ्मय निर्मिती करतात, वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी ही कविता लिहिली. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका लिहिला. आणि सावरकरांचं अजून एक महत्त्वाचं योगदान असं आहे मराठी साहित्य आणि दुर्दैवानं असं होतं की सावरकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये ते क्रांतिकार्य आणि अन्य गोष्टींची खूप चर्चा होते, मात्र सावरकरांची कविता यावर तेवढी चर्चा होत नाही. मुद्दा असा आहे की माझं असं वैयक्तिक मत आहे की सावरकर जर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या कविता, त्यांच्या एकेका कवितेमध्ये सावरकरांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला दृग्गोचर होताना दिसतं. आणि सावरकरांचं वाङ्मय त्या अर्थानं त्यांनी महाकाव्य लिहिली आहेत. सावरकरांची कविता ही देशप्रेमाने ओथंबलेली, वीररसाने भरलेली, प्रतिभेच्या विपुलतेने चमकणारी आणि तत्त्वज्ञान व ध्येयवाद यांचा उद्घोष करणारी असून महाकवींच्या कोणत्याही कसोटीवर वीर सावरकरांना महाकवी विशेषण हे योग्यच वाटतं, असं एक निरीक्षण एका कवीने केलेलं आहे. मुद्दा असा आहे की सावरकरांनी 3 संगीत नाटकं लिहिली, उशाप, संन्यस्त खड्ग आणि उत्तरक्रिया. आणि त्यांच्या कितीतरी कविता आज आपल्या मराठी मनांमध्ये घर करून आहेत. त्यांची नाट्यपदं शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या किंवा मर्मबंधातली ठेवली, अशा कितीतरी कविता सावरकरांच्या आज आपल्याला पाहता येतात. सावरकरांचं व्यक्तिमत्व जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर त्यांच्या एकूण लहानपणापासूनचाच कालखंड आपल्याला पाहावा लागेल. सावरकरांच्या चरित्रामध्ये असा एक उल्लेख आहे, त्यांचे गुरुजी त्यांना हा मुलगा, चुणचुणीत मुलगा, अत्यंत हुशार, प्रतिभासंपन्न, त्यांना फार छान वाटत असते त्या मुलाकडे पाहून आणि त्याच्या प्रतिभेने ते नेहमीच अवाक होत असत. तेव्हा एकदा त्यांच्या गुरुजींनी, त्यांना शाळेत शिकवणाऱ्या सरांनी सावरकर या नावाचा अर्थ समजून सांगायचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मी तुला आज तुझ्या आडनावाचं अर्थ सांगतो म्हणाले. ज्याचे कर देश संकटात आल्यानंतर देशाला सावरण्यासाठी पुढे जातील असा तो सावरकर. म्हणजे एवढ्या लहानपणापासून त्यांनी ती चुणूक दाखवली होती. सावरकरांचं चरित्र आणि सावरकरांची कविता, सावरकरांचं कार्य आणि त्यांची कविता ही वेगळी करता येत नाही. परदेशी कपड्यांची जी होळी पुण्यामध्ये सावरकरांनी केली, तो मोठा कार्यक्रम त्या काळात सावरकरांनी केला आणि तेव्हा साक्षात खुद्द लोकमान्य टिळक सावरकरांच्या सोबत होते आणि सावरकरांनी तिथं भाषण केलं. आणि सावरकरांकडे पाहून टिळकांना असं वाटलं की हा मुलगा गुणी आहे, चुणचुणीत आहे, काहीतरी काम देशाच्या. आणि त्या ज्या अमोघ वक्तृत्वानं सावरकरांनी तिथे जे विद्यार्थी आले होते, मात्र झालं असं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हा ते शिकत असत आणि त्या काळात इंग्रजांचं सरकार होतं आणि सरकारच्या विरोधात जाऊन मुलगा परदेशी कपड्यांची होळी करतोय म्हणून तेव्हा तत्कालीन प्राचार्य त्यांनी सावरकरांना काही शिक्षा ठोठावली, 10 रुपयांचा दंड केला आणि त्यांना त्यांचं वसतिगृह जे होतं तिथून त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. हे जेव्हा टिळकांना कळालं तेव्हा टिळकांनी हे आमचे गुरुच नव्हेत नावाचा एक फार प्रसिद्ध अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखाची खूप चर्चा झाली. सावरकरांवर सावरकरांच्या मराठी भाषेवर प्रभाव करणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यापैकी एक, त्यांच्या घरी त्यांचे वडील हे रामायण, महाभारत, दासबोध आदी या सगळ्या गोष्टी वाचन होतच असे. परंतु त्यासोबत सावरकरांवर एक मोठा प्रभाव त्यांच्या चरित्र वाचनानंतर कळतो की त्यांच्या मराठीवर परांजपे जे नवा काळ नावाचं जे वृत्तपत्र त्या काळात चालवत असत, त्या वृत्तपत्राचा खूप मोठा प्रभाव सावरकरांच्या मराठीवर झाला. आणि त्यांचं वय हे विद्यार्थी वय होतं. तेव्हा एका ते वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेले होते आणि तिथं त्यांना पहिलं बक्षीस मिळालं.
मग तिथल्या आयोजकांनी सांगितलं की आम्ही बक्षिसासोबत तुम्हाला काही रक्कम देऊ इच्छितो, तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. तर सावरकर म्हणाले, मला कुठली रक्कम नका देऊ, 1 वर्षाची काळ या वृत्तपत्राची वर्गणी तुम्ही परस्पर त्या वृत्तपत्राला पाठवा, मला काळ वाचायचा असतो, त्यानिमित्ताने माझी भाषा. भाषेचं ज्या अर्थानं, आणि सावरकरांच्या काही कविता मी आज सादर म्हणजे बोलत बोलत प्रवाहामध्ये काही 2-3 कविता चालत त्याचा संदर्भ करणार आहे. इव्हन आज सावरकरांच्या इंग्रजी कविता, आणि सावरकरांनी खूप कमी लोकांना माहिती आहे की सावरकरांनी उर्दूमध्ये सुद्धा लेखन केलेलं आहे. 2013 साली मंजिरी मराठे ह्या मोठ्या सावरकरांच्या अभ्यासिका आहेत, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ट्रस्ट जे आहे आपलं स्मारक मंदिर, त्यांच्या वेबसाईटवर पण ते आत्ता त्यांनी अपलोड केलेले आहेत. मात्र उर्दूमध्ये सावरकरांनी गझल लिहिलेल्या आहेत, आणि त्या देशभक्तीने ओतप्रेत असलेल्या ज्यांच्या त्या कविता आहेत त्या गोष्टी त्या पण थोडंसं आपण प्रवाहात समजून घेऊया. मात्र सावरकरांची भाषा ही पांडव प्रताप, दासबोध, रामायण, महाभारत आदी ग्रंथ, महाभारतातील सभापर्वामध्ये आणि कृष्णांनी केलेली जी भाषणं आहेत ती तोंडपाठ सावरकरांची होती असं म्हणतात. सावरकर 2-2 लाख लोकांच्या समोर आपल्या अमोघ प्रतिभेने भाषण करत असत, आणि त्या काळात सावरकरांना असं वाटत असे की महाराष्ट्र म्हणजे अशी हा देशाचा खड्गहस्त झाला पाहिजे असं सावरकरांना नेहमी वाटे. आणि त्याच्यामुळे त्यांची जी कविता आहे, त्यांनी बाजीप्रभू देशपांडेंच्यावर पोवाडा लिहिला आहे, त्यांनी तानाजीचा पोवाडा लिहिला आहे, त्यांनी पोवाडे लिहिले, त्यांनी सगळ्या प्रकारचे छंद, वृत्त या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये, संगीत, नाटकं लिहिली. सावरकरांना महाकवी जर म्हटलं आपण तरीसुद्धा म्हणजे महाकवीच म्हटलं पाहिजे अशा अर्थानं ज्येष्ठ मराठीतले काही कवींचं मत आहे. आणि दैनिक काळ जो आहे, काळमध्येच सावरकरांचा दिवाळी म्हणजे 10 नोव्हेंबर 1950च्या दिवाळी अंकामध्ये सावरकरांच्या काव्य प्रतिभेवर एक लेख आला होता. त्यातल्या काही निरीक्षणं अशी आहेत. महाकवी हे उपपद एखाद्या कवीस 2 अर्थांनी लावतात. ज्याची प्रतिभा उज्ज्वल व जो जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडवितो तो महाकवी, किंवा जो एपिक म्हणजे ज्याला महाकाव्य म्हणतात, रामायण, महाभारत आदी एपिक नावाचा काव्यप्रकार रचतो तो महाकवी. मग पहिल्या अर्थी शेक्सपियर, भवभूती आणि बाणभट्ट यांना महाकवी म्हणतात, तर दुसऱ्या अर्थी महाकाव्य लिहिणारे टासो, महाग, भारवी, श्रीहर्ष इत्यादींना महाकवी म्हणतात. मात्र या दोनही परिप्रेक्ष्यामध्ये सावरकर हे महाकवी आहेत. आणि त्यांची एखादी जरी कविता आपण सहज चाळली तर आपल्याला लक्षात येईल की त्या भाषेचं वैभव, भाषा सौष्ठव. आणि जगन्नाथ पंडित नावाचा संस्कृतमध्ये खूप मोठा कवी आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की तर्केषु कर्कश धिया वयमेव नान्ये, काव्येषु कोमल धिया वयमेव नान्ये. त्यांचं म्हणणं आहे कर्कश, जर तर्कनिष्ठता जर बोलायची असेल तर कर्कशता करण्यासाठी आमच्यासारखे दुसरे कोणी नाही आहेत. आणि काव्येषु कोमल धिया, जर काव्याबद्दल वर्णन करायचं असेल तर त्या कोमल धिया म्हणजे ज्यांचं अंतःकरण अगदी कोवळ आहे, ज्याला ज्ञानेश्वरांनी का शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे असं म्हटलं आहे. हे मनाचं कोवळे पण जर असेल तर ते सुद्धा आमच्या कवितेत आहे. म्हणून सावरकर एका बाजूला आणि वीरश्रेणी संचारलेली कविता म्हणतात, मात्र त्याच वेळेला ते अत्यंत भावनिक, तरल अशी शृंगारिक कवितासुद्धा लिहितात. सावरकरांची कविता नावाचं एक स्वतंत्र पुस्तक उपलब्ध आहे. आणि आजच मी 2-3 कार्यक्रम झूमवर माझ्या विद्यार्थ्यांसोबत केले. हेतू असा होता की आज काय आहे, नेमकं सावरकरांची जयंती म्हणून खूप कार्यक्रम आज होत आहेत, मात्र पुढच्या पिढीला जर जोडून घ्यायचं असेल तर सावरकरांच्या कविता, सावरकरांचं काव्य याचं विश्लेषण, याचं चिंतन व्हावं, हा एका अर्थानं चळवळ सुरू व्हावी म्हणून हा खरं तर एक मोठा प्रयत्न करायचा आपण अखिल ABVP कोकण या पेजवरून आपण हा प्रयत्न करतो आहोत. सावरकरांची जी दृष्टी आहे ही त्या पलीकडे जाणारी दृष्टी आहे. सावरकर जेव्हा इंग्रजी लिहितात, सावरकरांची एक इंग्रजी कविता आहे. मागच्या वर्षी जेव्हा मी लंडनमध्ये हा कार्यक्रम सादर केला तेव्हा इंग्रजीत केला, तर मी ती कविता म्हटली तर काही श्रोत्यांनी मला नंतर येऊन विचारलं की ही कविता जी म्हटली ती कोणाची. मी म्हटली ही सावरकरांनी लिहिलेली इंग्रजी कविता आहे. द रिव्होल्युशनरीज टू हिमसेल्फ नावाची अप्रतिम कविता आहे, ज्याच्यावर ब्लँक वर्स इंग्रजीमध्ये मिल्टनचा प्रभाव आणि अन्य काही कवींचा प्रभाव सावरकरांच्या वाङ्मयावर जाणवतो. सावरकरांनी गोमंतक नावाचं काव्य लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये पोर्तुगीजांच्या धर्मवेडापायी हिंदूंचा छळ झाल्याचे हृदयद्रावक वर्णन त्याच्यामध्ये त्यांनी केलं आहे. सावरकरांचं मराठी साहित्याला एक मोठं योगदान आहे, आणि ते म्हणजे त्यांनी एक नवीन वृत्त
नवीन वृत्ताची निर्मिती सावरकरांनी आपल्या कमला नावाचं एक महाकाव्य सावरकरांनी लिहिलं आणि ते कमला नावाचं महाकाव्य लिहिलं कसं याच्यावर हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. मात्र कमला आणि अन्य काव्य लिहिण्यासाठी त्यांनी एक वृत्त निर्माण केलं आणि त्या वृत्ताचं नाव दिलं वैनायक नावाचं वृत्त. याचा अर्थ असा की मराठी भाषेमध्ये असलेले वृत्त त्यांना पुढेशी पडले नाही. हे वैशिष्ट्य असतं एखाद्या कवीचं की तो कवी असलेल्या परिभाषांमध्ये बसत नाही, तो त्याच्या पलीकडे जाणार आहे. आणि सावरकर हे ब्रह्मांड भेदून पैलाड नेणारी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. सावरकरांच्या 15व्या वर्षी सावरकरांनी स्वदेशीचा फटका नावाची एक सुंदर कविता लिहिली आहे. ती कविता म्हणजे माझं असं मत आहे की सावरकरांच्या चरित्राचं वाचन, सावरकरांच्या अन्य ग्रंथांचं वाचन तर नक्कीच व्हावं. मात्र सावरकरांच्या कवितेमधनं सावरकरांचं चरित्र लक्षात येतं. सावरकर एक फटका लिहितात, स्वदेशीचा फटका नावाने प्रसिद्ध आहे. आणि ते काय म्हणतात, आर्यबंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडुनी कटा करू म्लेंच पटा ना धरू कदा, काश्मीराच्या शाली त्यजुनी अल्पा काला का भुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती हलहलके पटका वरिता. मला आठवत असेल आपण ज्या सर्जिकल स्ट्राईक केल्या होत्या, एअर स्ट्राईक केल्या होत्या, त्या दिवशी सावरकरांची पुण्यतिथी होती. म्हणजे सावरकरांचं जे जीवन आहे, त्या सावरकरांना असं नेहमी वाटे, मला त्यांच्या चरित्रातलं एक आठवण येते, सावरकरांना नेहमी वाटे की महाराष्ट्र हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ते असं बरेचदा म्हणायचे की महाराष्ट्रानीच या देशाची जडणघडण करू शकेल पुढे. तर सावरकरांना असं वाटे की म्हणजे संरक्षणात्मक व्यूहरचना आपल्या लोकांनी बलोपासना केली पाहिजे. आणि जेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री झाले तेव्हा सावरकरांना खूप आनंद वाटला होता. आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या एका अनुयायाला बोलवलं आणि त्याला एक फुलाचा हार दिला आणि त्यांनी सांगितलं की मराठी माणूस देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झाला आहे, त्याचा सत्कार करा जाऊन. आणि जेव्हा ते सत्काराची फुलं आणि एक पत्र लिहिलं सावरकरांनी यशवंतराव चव्हाणांना, आणि तेव्हा यशवंतरावांनी ते वाचलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सावरकरांना. आणि त्यांनी एक आठवण सांगितली तिथं. यशवंतराव चव्हाण म्हणाले, मी कृष्णेच्या पाण्यामध्ये जेव्हा पोहत असे लहान असताना, तेव्हा शेवटी सावरकर उडी म्हणून आमच्याकडे एक उडी होती म्हणाले. म्हणजे जशी मार्सेलिसच्या बोटीमधनं सावरकरांनी समुद्रात उडी मारली, त्या उडीसारखी उडी म्हणून ती सावरकर उडी नावानं प्रसिद्ध झाली ती उडी. तर ती उडी मी मारत असे आणि स्वतःला तब्येत नाही. तर मी आज संरक्षण मंत्री झाल्यावर सावरकरांनी मला साक्षात हे पत्र दिले. त्यांचं ते गदगद झाले. सावरकर यांची विचार एका वेगळ्या अर्थानं फार मोठे होते आणि त्यांच्यावर प्रेम हे सगळ्या प्रकारच्या लोकांनी केलं होतं. चाफेकर आणि रानडे यांच्यावर जो फटका त्यांनी लिहिला आहे तो जवळ, आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, ते 29 व 30वां कडवा जे आहे त्या फटक्यातलं, त्या कडव्याच्या मध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी त्याची फार सुंदर गुंफण केलेली आहे. त्यातल्या काही 2 ओळी मी म्हणेन. कार्य सोडुनी अपुरे पडला झुंजत खंती नका पुढे, कार्य चालवू गिरवत तुमच्या पराक्रमांचे आम्ही धडे. सावरकर म्हणतात की तुमचं राहिलेलं जे काम आहे, चाफेकरांना रानड्यांना यांनी हे फाशीला गेल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की कार्य तुम्ही अपुरं सोडून गेलाय, तुम्ही खंत करू नका, आम्ही तुमच्या पराक्रमांचे धडे गिरवत मारिता मारिता झुंजून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू. हा जो विचार आहे, सावरकरांनी सिंहगडाचा पोवाडा लिहिला, बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा लिहिला. पुढे मग सावरकरांच्या जीवनात एक स्थित्यंतर येतं. 1906 साली मी जसं म्हटलं की श्यामजी कृष्ण वर्मांनी छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप नावाने स्कॉलरशिप जाहीर केली होती. ती स्कॉलरशिप टिळकांच्या शिफारसीनं घेऊन सावरकर जेव्हा लंडनला निघाले तेव्हा बोटेमध्ये जाताना 1906 साली ते समुद्र प्रवास करत बोटेनी लंडनला निघाले. इवन बोटीवनी जाताना सुद्धा त्यांनी काही सुंदर कविता लिहिल्या. त्यातली एक प्रसिद्ध कविता आहे, अर्थात त्याच्यासाठी तेवढा वेळ नाही आहे, मात्र त्यांनी तारकांस पाहून नावाची सुंदर कविता लिहिली की बोटीवर संध्याकाळी चांदणं पडत असे, तेव्हा 2-3 महिने लागत असत लंडनला जायला. तर त्या चांदण्यांकडं पाहून सावरकरांनी अप्रतिम असं काव्य लिहिलं आहे. सुनील नभ हे सुंदर नभ हे जल हे अतल पहा, सुनील सागर सुंदर सागर, अशा प्रकारची ती कविता आहे. आणि त्यामध्ये जे चांदणे आपल्याला दिसतात त्या चांदण्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात आणि त्याला काव्याची प्रतिभा दिली सावरकर. म्हणजे एका बाजूने म्हटलं तुम्हाला की जे तर्ककर्कश आहेत, विज्ञाननिष्ठ सावरकर आहेत, मात्र अंतःकरण कोमल झाल्यानंतर ते त्याच्याकडे पाहतात त्या आणि म्हणतात की जणू काही अप्सरांनी त्यांच्या बागेमध्ये असलेली फुलं, चाफा असेल किंवा चमेली असेल, बकुळ असेल, ह्या टाकल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आपल्याला चांदण्या दिसत आहेत. किंवा
ज्याप्रमाणे रावणाने सीतेला हरण केल्यानंतर सीता जेव्हा रडू लागली रामांच्या विरहापासून, तेव्हा डोळ्यातून जे अश्रू पडले ते अश्रू म्हणजे ते तारे. किंवा सावरकरांनी खिलजीचा जे चित्तोडगडावर जो लढा हे पडला आणि त्या चित्तोडगडावर खिलजीने आक्रमण केल्यानंतर पद्मावती आणि आदी अनेक हिंदू स्त्रियांनी जोहार केला. त्या अग्नीच्या धधकत्या ज्वालांमधनं ज्या चिंगारी आली असं ज्यांना म्हणतो आपण, तर त्या म्हणजे ह्या तारका आहेत. अशी खूप सुंदर विस्ताराने ती कविता आहे. सावरकरांनी नंतर एक लंडन मुक्कामी एक कविता, त्यांना असं कळलं की त्यांचा मुलगा 4 वर्षांचा असताना, प्रभाकर नावाचा त्यांचा मुलगा होता, आणि त्यांनी प्रभाकरास नावाची एक अप्रतिम कविता सावरकरांनी लिहिली आहे. आणि त्याच्यामध्ये ते आपल्या मुलाला म्हणतात की हे प्रभाकरा, तू लहान होतास, मात्र मला स्वजन देशाच्या कार्यासाठी मला इकडं यायचं होतं म्हणून मी तुला वेळ देऊ शकलो नाही बेटा. मात्र जगाच्या इतिहासातलं हे एकमेव असं जोडी असावी वडील आणि मुलाची, की सावरकरांनी प्रभाकरास नावाची जी कविता आहे त्या कवितेला अर्पणपत्रिका म्हणून शिखांचा इतिहास सावरकरांनी लिहिला आहे, शिखांचा इतिहास. आणि त्या पुस्तकाला अर्पणपत्रिका म्हणून प्रभाकरास नावाची कविता सावरकरांनी दिली आहे. आणि त्याचं कारणही त्यांनी खूप सुंदर सांगितलं आहे की ज्याप्रमाणे शिखांचे धर्मगुरू आपले गुरु गोविंद सिंग त्यांच्या 2 मुलांना औरंगजेबाने आणि भिंतीमध्ये हे करून मारलं आहे, तर तो जसा मुलगा देशासाठी अर्पण करून झाला आहे, तर माझा मुलगा जो प्रभाकर आहे तो सुद्धा असाच, त्याची आठवण जी आहे ती मी चिरकाळ टिकेल म्हणून त्याची अर्पणपत्रिका म्हणून सावरकरांनी ती लिहिली आहे. सावरकरांचे शब्द पहा. परिसून यौवन लतिकेला तू पहिले फुल फुले, तनया तनु थरथरली, स्नेहे नेत्र स्निग्ध झाले. आपल्या मुलाला म्हणतात. परंतु आमुचे अभिनव यौवन त्यात पितृत्वाचा, प्रथम समागन गमुनी लज्जा विनय मनासाचा. हे मुला, आपल्या दिवंगत पुत्राला असं म्हणतात सावरकर की अरे, क्रांतीच्या झंझावातात हे माझं हृदय व देह सापडला असून तुला राहण्यास सुरक्षित नाही, म्हणून तुझी स्मृती चिरकाल सुरक्षित राहावी. गोविंद सिंहाच्या पराक्रमाचा गौरव ज्या शिखांच्या इतिहासात आहे त्या इतिहासाचा मराठीत ग्रंथ मी लिहिला आहे, तो तुझ्या नावे अर्पण करतो. सावरकरांच्या या कवितेला वीरश्रेणी संचारलेला आहे. 1909 साली सावरकरांची एक फार प्रसिद्ध कविता जी आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मंत्रवत आपण म्हणतो, ती म्हणजे त्यांनी ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला नावाची कविता लिहिली आहे. ती कविता लिहिण्याचा आशय असा होता की त्यांना पकडण्यात आलं होतं. अभिनव भारत या संस्थेची सरकारवर वक्रदृष्टी झाल्यामुळं आपल्याला हिंदुस्थानात परत जाता येणार नाही व आपण लवकर धरले जाऊ अशी सावरकरांना भीती वाटली. आणि ते समुद्राच्या कडेला येऊन लिहितात. त्यातले फार 2 ओळी आपण आवर्जून सगळे म्हणतो, मात्र त्याचा आशय फार सुंदर आहे. ते म्हणतात, आणि मला असं वाटतं की आपण बहुसंख्य विद्यार्थी हा कार्यक्रम पाहत आहोत, आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीसाठी ओळखल्या जाते. सावरकरांचा विचार आहे, गुण सुमने मी वेचियले या भावे, की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. आजच्या विद्यार्थ्यांना आपण महाविद्यालयीन महाविद्यालयीन कामकाज पाहतो, एकूण विद्यापीठांचं कामकाज पाहतो, आपण शिक्षण संस्थांमध्ये पाहतो आजची जी अवस्था आहे. आणि सावरकरांनी जी कविता लिहिली ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर, ते म्हणतात गुण सुमने मी, म्हणजे हे जे काही माझे गुण आहेत, माझ्याकडे जे वाक्तृत्व असेल, वाग्विभव असेल, जे काही असेल ते मी कोणासाठी केलं आहे, तर वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. तिने म्हणजे कोण? तिने म्हणजे मातृभूमी, माझी भारत माता. तिने मला सुगंधाला घ्यावं म्हणून हे सगळे मी गुण निर्माण केलेले आहेत. आणि जरी उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, जर तिच्या उद्धारासाठी या गुणांचा उपयोग होत नसेल, हा व्यर्थ भार विद्येचा. सावरकर म्हणतात माझं पॅकेज, माझी नोकरी, माझं सगळं हा व्यर्थ आहे. जोपर्यंत देशाच्या उन्नतीसाठी मी जर ते वापरत नसतील तर त्याचा उपयोग नाही. ही एवढी क्लिअर विजन सावरकरांची, एवढी त्यांची दृष्टी अत्यंत महत्त्वाची होती. आणि ते म्हणतात माझे जे गुणसुमन आहेत ह्याचा उपयोग जर देशासाठी होत नसेल तर ह्या विद्येचा भार काय कामाचा नाही. सावरकरांच्या अजून 2 फार महत्त्वाच्या, मला असं वाटतं की सावरकरांच्या या 2 कविता जरी वाचल्या तरी सावरकरांचं समग्र जीवन आपल्यासमोर उभं राहतं. त्यांनी आपल्या भावजाईला म्हणजे आपल्या वहिनींना 2 पत्र लिहिले आहेत. आणि ते पत्र कसे लिहिले तर काव्यबद्ध लिहिले. एक आहे ओवी छंदात लिहिले आणि दुसरं वसंत तिलका वृत्तात लिहिले. तेव्हा दीर्घ कविता आहेत, मोठ्या कविता आहेत. मात्र विषय असा आहे की त्या कविता इतक्या दीर्घ आहेत, तेवढा आपल्याकडे वेळ नाही, पण त्यातल्या काही महत्त्वाची मी सहज जाता उल्लेख करणार आहे. 1909 साली सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेशपंत सावरकरांना जन्मठेप म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. आणि लवकर पुढे त्यांचे धाकटे बंधू बाळ डॉक्टर सावरकर यांसही अटक झाली. या दोन्ही बातम्या गणेशपंतांच्या पत्नी
यशोदाबाई यांनी विनायक सावरकरांना इंग्लंडला कळवल्या. त्यांच्या बहिणींना असं वाटत असे की दोनही भाऊ आहेत आणि त्या दोघांनाही देशप्रेमाचं म्हणजे देशाच्या ह्याच्यासाठी आणि त्यांना अटक झाली आहे. आता एकच आपला धीर आहे जो शिकायला गेला आहे लंडनला आणि परत येऊन आणि त्या काळामध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर बऱ्यापैकी मान मरातब आणि पैसे मिळत असत. आपल्याला माहिती आहे भारतातल्या आपले जे पहिल्या फळीचे जे राजकीय नेते ते सगळे बॅरिस्टर आहेत. तर त्यांना असं वाटलं की आपल्या या सावरकरांनी यावं आणि आपल्यासाठी परत संसार आदी करावं. तर सावरकरांनी त्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र एवढं अप्रतिम आहे आणि ते ओवी छंदात लिहिले. आपण हे ऐकल्यानंतर श्रीधर, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, रामदास इत्यादी कवींचा आणि आपल्याला प्रभाव जाणवेल किंवा त्यांच्याही पलीकडे जाणारी प्रतिभा जाणवेल. सावरकर सांगतात आणि आपल्या वहिनींना समजून सांगतात. तर ते दीर्घ पत्र, त्यातले मी काहीच वचनं वाचणार आहे. ते म्हणतात, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, कमल फूल ते अमर ठेले, मोक्षदाते पावन. ते सांगतात की अनेक फुलं जन्माला येतात, कितीतरी फुलतात आणि मरून जातात. मात्र कारण वहिनी अध्यात्म क्षेत्रातली आहे, त्यांना कळण्यासाठी आध्यात्मिक परिभाषा सावरकरांनी त्यांनी गजेंद्र मोक्षाची महाभारतात कथा येते. ते म्हणतात गजेंद्राने ज्याप्रमाणे तो हत्ती असतो गजेंद्र नावाचा आणि त्याच्या पायाला नकराने धरलेलं असतं मगरेने आणि त्याची मुक्तता होण्यासाठी तो कमळ घेतो आणि विष्णूला अर्पण करतो. तर सावरकर त्याची उपमा देतात आणि म्हणतात, परिजय गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले. जे श्रीहरीला अर्पण केलेलं जे कमळ ते आजसुद्धा प्रसिद्ध आहे. पुराणातल्या कथा असल्या तरीसुद्धा त्या कमळाची कल्पना होते. सावरकर पुढेच सांगतात की आपलं जीवन जे आहे, माझा वंश जो आहे तो अशाच फूल होण्यासाठी म्हणाले, अशीच सर्व फुले खुडावी, श्रीरामचरणी अर्पण करावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची. सावरकर म्हणतात या देहाची काहीतरी सार्थकता घडावी. सगळ्यांनीच संसार केल्यानंतर ह्या देशप्रेमाचं आणि एकूण या गोष्टींचं कोण करणार, असा त्यांचा विचार होता. ते म्हणाले या देहाची जर काही सार्थकता घडायची असेल, सावरकर पुढे म्हणतात, अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देवा करिता. ती वंशलता खऱ्या अर्थानं अमर होते म्हणाले की ज्या वंशाचा निर्वंश हा देश आणि देव आणि धर्मासाठी होतो, ती खऱ्या अर्थानं आणि ती वंशलता प्रसिद्ध होते, अमर होते म्हणाले. दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिमलाच. सावरकर आपल्या भावजाई सांगतात की देशासाठी निर्वंश झाला तरी चालेल, पण देशहित हे सर्वोपरी आहे. सावरकरांनी हे आपलं संपूर्ण जीवन हे मातृभूमीसाठी अर्पण केलं होतं. पुढची त्यांची एक अप्रतिम कविता आहे, हे मृत्यूपत्र नावाची. तर सावरकर हे खूप तर्ककर्कश आहेत मी म्हटलं आणि विषय म्हणजे कोइन्सिडन्स का योगायोग पहा. 1883 हा सावरकरांचा जन्माचा दिवस आहे साल आणि त्याच साली जो प्रख्यात कार्ल मार्क्स आहे तो त्याचं मृत्यूचं साल आणि सावरकरांचं जन्माचं साल एक आहे. मात्र सावरकर जेव्हा देशाबद्दल बोलतात तेव्हा ते भावनिक होतात. आपल्या वहिनींना अजून एक पत्र त्यांनी लिहिलं आणि त्या पत्राचं नाव आहे माझे मृत्यूपत्र. आता मृत्यूपत्र म्हणजे जे विल म्हणतो आपण ज्याला, ती प्रॉपर्टी असल्यानंतर साधारणतः आपल्याकडं आपण पाहतो, परंतु सावरकरांकडं देशप्रेम आणि देशभक्तीशिवाय दुसरी प्रॉपर्टी नाही. त्यांचं वागवैभव, त्यांचं चारित्र्य, त्यांचं जीवन हेच. आणि ते म्हणतात हे माझं जे मृत्यूपत्र आहे. आणि काय लिहिले सावरकरांनी त्याच्यामध्ये, सावरकर म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझा अर्पी येले, तू तेच अर्पिली नवी कविता जगाला, लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला, हे मातृभूमी तुझला मनवाही येले. ही वसंत तिलक वृत्तातली फार सुंदर कविता आहे मराठीत. ते म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व माझं वक्तृत्व, वाग्विभव माझे पैसा संपत्ती, माझं वाणी ही सगळी तुला अर्पण केली आहे. नंतर तू तेच अर्पिली नवी कविता रसाला, माझी कवितासुद्धा हे देशप्रेमासाठी अर्पण केलेली आहे. आणि लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला, ह्या लेख मी जे लिहिले, माझं जे काही वाङ्मय आहे सगळं तुझ्यासाठी. आणि ते म्हणतात पुढे यज्ञाची संकल्पना वाढतात, त्वच थंडीला वरी बळी प्रियवाळ झाला. थंडील म्हणजे यज्ञ करत असताना जिथे समिधा ठेवल्या जातात तिथे त्याला थंडीला म्हणतात. ते म्हणतात हे देशासाठी मी या थंडीलावर माझं देह, माझं हे राष्ट्राय स्वाहा इदन्न ममा, हा जो गोळवलकर गुरुजींचा विचार आहे तो विचार सावरकरांनी तो विचार मांडला आहे. ते म्हणतात, वक्तृत्व वाघ विभवय तुला अर्पण केलं आहे, त्वच थंडीला वरी बळी प्रियवाळ झाला, त्वच थंडिली बघ आता मम देह ठेला. हे माते, हे वहिणी,
माझं जीवन, माझा मुलगा, माझं संसार मी हा सगळा त्या राष्ट्रप्रेमासाठी अर्पण केला. हे काय आणि काय सावरकरांचा विचार आहे पहा. सावरकर म्हणतात, हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वच थंडलीच असते दिधली बळी मी. आम्ही जर 7 बंधू जरी असतो, कारण पत्र लिहिलं होतं ना की तुम्ही परत या भारतात आणि काही काम करा, संसार करा. सावरकर म्हणाले आम्ही 3 भाऊ आहोत. काय विलक्षण योगायोग आहे, काय विलक्षण प्रतिभा आहे ह्या कुटुंबाची. म्हणजे अंदमानात असताना सावरकरांचे बंधूसुद्धा तिथेच होते. म्हणजे 2 बंधू देशासाठी, आणि ते म्हणतात आम्ही जर 7 जरी भाऊ असलो असतो तरीसुद्धा आम्ही देशासाठीच अर्पण केलं असतं. सावरकर म्हणतात. आणि त्यांचा प्रसिद्ध जी ओळ आहे, आपण सगळेजण म्हणतो नेहमी, ती ओळ या माझे मृत्यूपत्र या कवितेत येते. ते म्हणतात की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याचे वान धरिले करी हे सतीचे. हे सतीचं वाण जे आम्ही घेतलेलं आहे, हे अंधतेनं घेतलेलं नाही, बाय चान्स बाय लक असं नाही आहे. हे ठरवून घेतलेलं आहे आणि वयाच्या 15व्या वर्षी केलेली प्रतिज्ञा आहे. ही देश प्राप्तीसाठी माझं सर्वस्व अर्पण करीन टाकेल. ते म्हणतात हे दिव्य दाहक म्हणून असावयाचे. हे जे व्रत आहे, हे विवेकानंद म्हणत असत की क्षुरस्य धारा निशिथा निरत्यया दुर्गम परत प्रथम तत्कवयो वदंती. हे जो मार्ग आहे, हा मार्ग कसा आहे तर हा दुधारी तलवारीवर चालण्यासारखा मार्ग आहे. ऑन द रेझर्स एज ज्याला म्हणतो आपण. सावरकरांनी या अर्थानं देशसेवा केली आहे. सावरकरांच्या काही कविता ह्या उर्दूमध्ये सुद्धा आहेत. तत्पूर्वी सावरकरांची जी माझे मृत्यूपत्र कविता आहे, त्यातल्या काही ओळी मला अजून एकदा इथं म्हणाव्या वाटतात. ते सांगतात, सावरकर म्हणतात, ते ऐसे विवंचुनी अहो वहिनी व्रताते, पाळोनी वर्धन करा कुलदिव्यते ते. श्री पार्वती तपकरी हिमपर्वती ती, की विस्तवात हसल्या बहुराजपुती. सावरकरांच्या कवितेमध्ये प्रत्येक वेळेला पद्मावती किंवा चित्तोडगडावरचा हल्ला, शनिवारवाडा, अन्य गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते आपल्या वहिनींना सांगतात, तुम्हाला आठवतं आहे ना की आम्ही लहान असताना आर्य संघ असो किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गटांना सावरकर आणि कविता लिहून देत असत. ती प्रसिद्ध सावरकरांची कविता जी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती त्यांनी लिहिली आहे, जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आणि राष्ट्रात राया. मुद्दा असा आहे की सावरकर आपल्या वहिनींना समजून सांगतात की तुम्हाला आठवतं का वहिनी, तो काल रम्य मधुर प्रिय संगतीनी, ते चांदणे नवकथा रमणीय रात्री, ते ध्येय दिव्य निजमातृ विमोचनाचे, तो उग्र निश्चय हे उपदेश साचे. आणि आम्हाला आठवतं आहे आमच्या मित्रांच्या अनाभाका झाल्या तदा प्रियकरांसह आणभाका, त्या सर्व देवी वहिनी स्मरती तुम्हाका. बाजी प्रभू ठरू वदे युवसंग सर्व, आम्ही चितोर युवती सगर्व. की म्हणजे त्यांनी सगळ्या आपल्या या संकल्पना सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सावरकर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या कवितांचं फार सुंदर चिंतन करणं फार आवश्यक आहे. सावरकरांची मार्सेलिसची जी उडी झाल्यानंतर सावरकरांना परत अटक करण्यात आलं आणि परत येताना 1910 साली त्यांनी त्याची कविता लिहिली. अनादिमी अनंतमी अवध्यमी मला, मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. सावरकर म्हणतात मी अनादी आहे, अनंत आहे आणि मला मारेल असा रिपू जन्माला चाललेला नाही. सावरकरांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की ही जी कविता सावरकरांनी लिहिली ही कवच म्हणून लिहिली, की इथून पुढे जर आपल्यावर संकट आलं तर कवच मंत्रासारखी ती कविता लिहिलेली आहे सावरकरांनी. सावरकरांची इंग्रजी कविता, सावरकरांनी लंडनमध्ये असताना एक इंग्रजी कविता, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सावरकरांनी ज्या आता मी कविता म्हटल्या त्याचं इंग्रजी भाषांतर फार सुंदर केलेलं आहे. सावरकरांची इंग्रजी अप्रतिम आहे. काही जाता जाता सहज उल्लेख त्यांची एक खूप सद्य कविता आहे, द रेव्होल्युशनिस्ट टू हिमसेल्फ नावाची, ज्याच्यामध्ये सावरकर मॅझनीचा उल्लेख करतात, बुद्धांचा उल्लेख करतात, प्रल्हादाचा उल्लेख करतात, धर्मसंकल्पना मांडतात आणि सांगतात की फ्रॉम आउट द चायनीज प्रिझन वॉज सेट फ्री हे हू फॉर 20 years नोन लाईट कुड सी, सो ही इम्प्लोर्स द गार्ड्स विथ वीपिंग येल, प्रे टेक मी बॅक टू माय ओल्ड हॅपी सेल. सावरकर पुढे म्हणतात, बट मिलियन्स विल ट्राय दाय trumpet call obey, Prahlad and Buddha and Mazini show. Fanatics all they first who prophets grow, let polar star of dharma soul be thy guide. ते म्हणतात की जो धर्माचा जो धर्मो रक्षति रक्षिता हा जो आपला विचार आहे हा मार्गदर्शक ठरावा, असा सावरकरांच्या शेवटच्या त्या कवितेतल्या ओळी आहेत. 1909 साली सावरकरांनी ही इंग्रजी कविता लिहिली आहे. ते म्हणतात की वन रेस वन ब्लड वन फ्लेश ऑल चिल्ड्रन वई,
सावरकरांनी जे हिंदुत्वाची संकल्पना मांडली, त्यांचं म्हणणं होतं की आ सिंधू सिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका हा पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू. यांनी इतकी व्यापक व्याख्या केली की जो मातृभू पुण्यभू आणि पितृभू या देशाला मानतो तो सगळा समग्र हिंदू. आणि त्यांनी सांगितलं वन रेस, वन ब्लड, वन फ्लेश, ऑल चिल्ड्रन वी अपॉन वन फॉन्डलिंग ब्रेथ हॅज नर्स्ड अ शी. इथं शी हे कॅपिटल आहे. येस हे मातृभूमीसाठी, शी म्हणजे ती देवी माता. आवर ग्लोरियस मदर, हर प्राईड लेट अस गार्ड, हर सर्विस स्वीट, इट इज इट्स ओन रिवॉर्ड. तिची सेवा हीच त्याच्यामधला एक रिवॉर्ड आहे असं सावरकर म्हणतात. मी काही कविता मराठी ऐकवल्या, काही कविता इंग्लिश ऐकवल्या. याचा मूळ सिद्धांत जो आहे सावरकरांचा तो देशभक्ती आहे, प्रेम आहे, देशाप्रती त्यांचं असलेलं समर्पण आहे. 2013 साली मंजिरी मराठेंना त्यांचे वडील गोखले होते, ते सावरकरांचे मित्र होते. काही वह्या सापडल्या सावरकरांनी आणि अंदमानला त्यांनी सावरकरांनी आपल्या काही मुस्लिम मित्रांबरोबर उर्दू भाषेचा अभ्यास केला आणि उर्दू स्क्रिप्टमध्ये त्यांनी लिहिलेल्या त्या 3 कविता उपलब्ध आहेत आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाने त्याचं प्रकाशनही केलेलं आहे पूर्वीच. मात्र त्या कविता मी या लॉकडाऊनच्या काळामध्ये उर्दू शिकतो आहे, सध्या स्क्रिप्ट शिकतो आहे त्यानिमित्तानं. तर मी जेव्हा ती गझल समजून घेतली, तिचा काफिया, तिचा रदीफ समजून घेतला, मी हे झालो की सावरकरांनी आपल्याला हे लक्षात येतं की भाषा म्हणजे संस्कृत प्रचूर मराठी वापरणारे सावरकर, संस्कृत भाषा मराठी भाषेची भाषाशुद्धी करणारे सावरकर जेव्हा उर्दूमध्ये लेखन करतात आणि प्रख्यात उर्दूचे मोठे शायर निदा फाजली ते जिवंत असताना त्यांना ह्या कविता सापडल्यानंतर दाखवल्या त्या सावरकरांच्या, तर त्यांनीसुद्धा त्याला सांगितलं की काय अप्रतिम कविता लिहिल्या, देशप्रेम ह्याच्यामधून दिसतं आहे. आणि प्रदीप नफाडकर हे फार मोठे गझलकार आहेत, त्यांनी याचा मराठीत भावानुवाद करून वेबसाईटवर सध्या त्या सावरकर स्मारक ट्रस्टच्या वेबसाईटवर आहेत. जिज्ञासूंनी त्या आवर्जून वाचाव्या. मी त्या ओरिजिनल स्क्रिप्टमधून वाचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या अप्रतिम गझला आहेत. त्यापैकी 1-2 काही गझलांचे काही शेर जाता हे करून मला वाटतं आपण त्यांच्या कवितेचा काही भाग समजून घेऊन थांबणार आहोत. त्यांची ही कविता आहे. सावरकर म्हणतात, आता उर्दूचा लहेजा बघा सावरकरांचा. यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा. महशर या शब्दाचा अर्थ आहे शेवटचा दिवस, कयामत किंवा ज्या दिवशी शेवटचा असतो त्या दिवशी. यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वाला हूँ यही हिंदोस्तां मेरा. मैं हिंदोस्तां के उजड़े खंडहर का एक जर्रा हूँ. मैं हिंदोस्तां के उजड़े खंडहर का एक जर्रा हूँ यही सारा पता मेरा, यही नामो निशा मेरा. सावरकर म्हणतात या हिंदुस्थानाच्या खंडहर झालेल्या म्हणजे अशा स्मारकाचा एक कण आहे मी आणि हाच माझा पत्ता आहे आणि हाच माझा नामोनिशा आहे असं म्हणतात सावरकर. मेरा है रक्त हिंदी जात हिंदी ठेठ हिंदी हूँ. काय सुंदर व्याख्या केली भारतीयत्वाची. सावरकर काय म्हणतात, मेरा है रक्त हिंदी जात हिंदी ठेठ हिंदी हूँ, यही मजहब यही फ़िरका यही है खानदा मेरा, यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा. शेवटचा शेर काय अप्रतिम आहे. तेरी सेवा में अय भारत अगर सर जाए तो जाए. तेरी सेवा में अय भारत अगर सर जाए तो मैं समझूं कि है मरना हयाते जाविदा मेरा. यही पाओगे महशर में जबा मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वाला हूँ यही हिंदोस्तां मेरा. सावरकरांची अजून एक फार अप्रतिम गझल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या व्यक्तीने अंदमानामध्ये भाषा शिकणं वेगवेगळी गोष्ट आहे, ती स्क्रिप्ट वाचता येणं वेगळी गोष्ट आहे, पण त्या भाषेमध्ये नवीन कल्पना नवीन हे करून त्या तोडीची गझल, त्या गझलेचे 2 प्रकार, गझलेमध्ये 2 फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक असतो काफिया, एक असतो रदीफ. रदीफ म्हणजे आपण जो त्याला पालुपद म्हणतो किंवा जे रिफ्रेन करतो आपण त्याला रदीफ म्हणतो, परत परत येणारा शब्द. जसं या गझलेमध्ये होतं बया मेरा मेरा मेरा, हे झालं रदीफ. आणि काफिया म्हणजे जे यमक जोडण्या असतो शब्द, बया मेरा, निशा मेरा, खानदा मेरा, जाविदा मेरा, हे दादा जो आहे याला काफिया म्हणतात. म्हणजे काफिया आणि रदीफ एवढा बारकाव्यानं चिंतन सावरकर मांडतात. आणि सावरकरांची पुढची पण फार अप्रतिम कविता जी अंदमानमध्ये लिहिलेली आहे, गझल आहे त्यांची. सावरकर म्हणतात, मुहब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहले, फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमन पहले. सावरकर म्हणतात
नंतर भारत देशामध्ये फळेल फुलेल म्हणाले. मात्र पहिल्यांदा आधी अंदमान ह्या तुरुंगामध्ये मोठे कैदी भरल्या जातील. म्हणजे आपल्याला इथे आधी खपल्याशिवाय देश मोठा होणार नाही असं सावरकर सांगतात. हमारा हिंद भी फुले फलेगा एक दिन लेकिन मिलेंगे खाक में लाखो हमारे गुलबदन पहिले. हमारे गुलबदन म्हणजे आमचे हे तरुण जे शरीर आहेत, सुंदर शरीर आहेत, हे आधी खाकेमध्ये जातील, आधी नष्ट होतील आणि मग त्यातून देश पुढे होईल. न हो कुछ खौफ मरने का, न हो फिक्र जीने की, न हो कुछ खौफ मरने का, न हो कुछ फिक्र जीने की, अगर ए हमदमो मन में लगी हो यह लगन पहिले. हमदम म्हणजे हे माझ्या मित्रांनो, अंदमानामध्ये सावरकरांनी जे केलेलं काम आहे ते पण हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. यातल्या कवितेचा आपण विचार करतो की अंदमानात त्यांनी सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काही जणांना ग्रंथालय काढलं, काही जणांना वाचायला शिकवले, काही जणांना आपल्या घरी पत्र लिहायला वाढवले, काही जणांना अप्रतिम कामं सावरकरांनी त्या काळात केली. आणि सावरकर म्हणतात, हे माझ्या मित्रांनो, आता आपल्याला ठरवलं पाहिजे. सावरकरांचं वक्तृत्व इतकं मोठं होतं. मी आज माझ्या फेसबुकवर पण शेअर केलं एक पत्र आहे की ब्रिटिशांचं सावरकरांवर एवढं लक्ष होतं की हा माणूस आपल्या वक्तृत्वाने हजारो लोकांना आणि प्रेरित करेल. त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मदनलाल धिंगरा इंडिया हाऊसमध्ये सोबत राहत असते सावरकरांच्या, आणि सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी कर्झनवायलीला कॅक्स्टन हॉलमध्ये जाऊन खून केला होता. मुद्दा असा आहे की सावरकरांना हे कळलं, ब्रिटिश सरकारला हे कळलं होतं की हा माणूस जर रिकामा राहिला, मोकळा राहिला, तर हा अमोघ वाणीनं, आपल्या कवितेनं, आपल्या काव्यानं लोकांना प्रेरित करील. म्हणून त्यांनी इंडिया हाऊसला जेव्हा यांना स्कॉलरशिप मिळाली होती इकडे यायची 1906 साली, तत्पूर्वी म्हणजे ब्रिटिशांचं गुप्तहेर खातं किती मोठं होतं विचार करा. त्यांनी आधीच सांगून ठेवलं की एक मुलगा इंडिया हाऊसमध्ये 1906 नंतर ग्रेज इन नावाचं कॉलेज आहे लॉचं इंग्लंडमध्ये, तिथं ते कायदा शिकले. आणि सावरकर येण्याच्या पूर्वी त्या गुप्तहेर खात्याने पत्र पाठवले की एक मुलगा येतो आहे आणि तो चाफेकर आणि कान्हेरे वगैरे अशा पठडीतला आहे, आणि खाली वाक्य लिहिले, ही सीम्स टू बी अ फायर ब्रँड असा शब्द वापरले. आणि हे आता उपलब्ध आहे, तो ऐवज आहे. आणि 1857चं स्वातंत्र्य समर सावरकरांनी जेव्हा लिहिलं तेव्हा ब्रिटिश लायब्ररी, जी लंडनमधली फार प्रसिद्ध लायब्ररी आहे, आणि त्याचं एक साम्य मला असं वाटतं की मार्क्सने सुद्धा त्याच्या दास कॅपिटल आणि अन्य गोष्टींचं हे करण्यासाठी ब्रिटिश लायब्ररीतच बसून अभ्यास केलेला आहे. सावरकरांनी 1857ला स्वातंत्र्य समर म्हणण्यासाठी जे काही महत्त्वाचे पुस्तकं होती त्याचा अभ्यास केला आणि ते वाङ्मय लिहिलं आहे. सावरकरांच्या ह्या विचारांचा आपल्याला या अंदमानच्या काळामधल्या गझलेमध्ये विचार जाणवतो. सावरकर म्हणतात, उन्हीं के सिर रहा सहरा, उन्हीं पे ताज कुर्बा हो, जिन्होंने फाड़ कर कपडे रखा सिर पर कफन पहिले. त्यांच्याच डोक्यावर खऱ्या अर्थानं आम्ही म्हणाले सोनेरी मुकुट देऊ, ज्यांनी आपल्या अंगावरचे कपडे फाडून कफन बांधले. हमें दुख भोगना लेकिन हमारी नस्ले सुख पाने, हमें दुख भोगना लेकिन हमारी नस्ले सुख पाने, यह मन में ठान ले अपने, यही हिंदो मर्दो जन पहले. मुसीबत आ कयामत आ, कहाँ जंजीर जिंदा हो, यहाँ तैयार बैठे है गरीबाने वतन पहिले. सावरकर म्हणतात की आपल्याला देशासाठी आता लढलं पाहिजे. आणि एकूणच त्यांच्या जीवनामध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे 1938 साली मला वाटतं मुंबईमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि तिथून त्या अध्यक्षपदावरून सावरकरांनी साहित्याच्या परिभाषा केलेल्या आहेत. आणि सावरकर सांगतात की आता हातातली लेखणी काढा आणि हातात बंदुका घ्या, कारण तो काळ हा देश स्वातंत्र्यासाठी होता. सावरकरांचा विचार तर आपल्याला माहिती आहे. तर एकूणच सावरकरांची जर वाणी, सावरकरांचा एकूणच कवितेचा आवाका समजून घ्यायचा असेल तर त्यांची कविता आपण जोपर्यंत वाचत नाही, त्यांचं वाङ्मय वाचत नाही, तोपर्यंत आपल्याला सावरकर समजणार नाही. मला असं वाटतं की आज त्यांचा 137वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या काही कवितांचं माझं तर असं आव्हान राहील विद्यार्थ्यांना विशेष करून की त्यांच्या कविता ऑनलाईन फ्रीली अवेलेबल आहेत. तर एक एक कविता समजून घेऊन पुढच्या सावरकर जयंतीपर्यंत किंवा आज इथून पुढे सावरकरांच्या एक एक कवितांचं अभिवाचन आपण करून ते अधिकाधिक त्याचं सोशल मीडियावर असेल किंवा त्याचं कंटेंट क्रिएशन, आता आपण लॉकडाऊनच्या काळात आहोत सगळेजण, तर आपल्याला अधिकाधिक गोष्टी कंटेंट क्रिएशन त्या दृष्टीने सावरकर वाङ्मयाचं जर झालं तर ते आपण करता येऊ शकतं. पुढची जी पिढी आहे, आता मी साहित्य विचार मांडतो,
विद्यार्थ्यांना साहित्य, इंग्रजी साहित्य, संस्कृत साहित्य, मराठी साहित्य असे कंपॅरेटिव्ह लिटरेचर अनेक गोष्टी करतो. मात्र सावरकर समजून घ्यायचे असतील तर किमान 3 ते 4 भाषा आपल्याला आवर्जून आल्या पाहिजे. सावरकर हे क्रांतीचं धगधगतं यज्ञकुंड आहे आणि त्यांना समजून घेणं हे खरं तर एक पूर्ण जीवन आहे ना, हे सुद्धा कमी पडेल. अशामुळं सावरकरांचं वाङ्मय हा नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करणारा, एक खळाळणारा श्रोता हे आहे, एक मोठा स्रोत आहे. आणि त्याच्यामुळं या मराठी सारस्वत असलेल्या ज्या सगळ्या मराठी जनतेने आणि किंबहुना मराठीच नाही, हिंदी, इंग्रजी एकूणच त्यांची दृष्टी होती ती खूप व्यापक अर्थानं होती. त्यामुळं सावरकरांच्या कवितेचा आणि त्यांच्या बहुआयामी कवितेतून येणारा जो राष्ट्रभक्तीचा स्वर आहे, त्या स्वराचं आपण चिंतन करावं असं या दिवशी आपण हे करू आणि आपण थांबू. धन्यवाद.